निनाद आणि विशाखाचं पुढे काय होईल? सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूया या भागात. घरटं कादंबरी भाग 3. लेखन सादरीकरण मंजिरी कारेकर. प्रकरण 31. हताश. भावा बहिणीचं बोलणं चालू होतं. निनाद, तू तर एकदम छुपा रुस्तम निघालास, श्रावणीने आश्चर्यचकित होत म्हटलं. आणि माहिती आहे का भावना, बहिणीची बेस्ट फ्रेंड आहे विशाखा, तो म्हणाला. अरे म्हणजे तुमची ओळख? नाही ग, हा निव्वळ योगायोग. त्या दोघी मैत्रिणी आहेत हे कालच मला कळलं. पण इतक्यात घरी ही ओळख सांगायला नको, तो म्हणाला. नकोच सांगूस. भावना बहिणीबद्दल हल्ली माईचं मत खूप चांगलं नाही आहे. ती आणखीन 3 वर्ष पुण्याला राहायचं म्हणत होती, श्रावणी म्हणाली. काय? पण निखिल काय बोलत का नाही तिला? निनाद वैतागत म्हणाला. होत असतील अरे त्यांची भांडणं, पण आपण काय बोलणार? निदान तू तरी या प्रसंगात सध्या पडू नकोस, श्रावणी समजावत म्हणाली. जेवताना माईने विषय काढला. दादा शांतच होते. काय हो, बोला काहीतरी, माई म्हणाल्या. काय बोलणार? कुणाला मन मारून घरात आणू शकत नाही ना. एका छपराखाली भांडणं होण्यापेक्षा होऊ दे तिच्या मनासारखं. दादांनी निर्णय देऊनच टाकला अखेर. अहो पण निखिलचं काय? माईंनी विचारलं. ते त्याला ठरवते. संसार टिकावा एवढंच सांगणं आहे माझं, दादा म्हणाले. पण का वागते ही अशी? आणि का ऐकायचं आपण तिचं? तिने कधी आपल्या भावनांचा मनाचा विचार केला आहे का? माईंच्या डोळ्यात पाणी आलं. आता आपण यावर काय बोलणार? जबरदस्ती करून शरीरं बांधता येतात, मन नाही. तिला जबरदस्ती करून इथे ठेवलं तर भांडणं धुसफुसच होईल, घराची शांती निघून जाईल. असं व्हायला नको. मी निखिलशी बोलतो. पुढे मागे कधीतरी भावनाला आपली चूक कळून येईल, पण कदाचित तेव्हा फार उशीर झाला असेल, दादा शांतपणे म्हणाले. आपली निवड चुकली अहो, दुर्दैव आपलं, माई म्हणाल्या. नाही ग, तसं नसतं. भावना तशी नाही आहे मुळीच. पण प्रतिष्ठा, पैसा, चुकीची संगत, अयोग्य मार्गदर्शन यात कुठेतरी ती हुरळून गेली आहे. तिचा मार्ग चुकतोय. तिची चूक जर आपण दाखवून दिली तर आत्ता या घडीला ती मान्य करणारही नाही. तिला स्वतःला जाणीव होईपर्यंत आपण शांत राहिलेलं बरं, दादा म्हणाले. सून सूनच असते का हो? कितीही प्रेम केलं तरी मुलगी नाही का होऊ शकत ती? हताशपणे माईंनी विचारलं. हे पहा, आपण फक्त प्रयत्न करायचे. आलेल्या सुनेला लळा लावायचा, प्रेम करायचं, आपली कर्तव्य करत राहायची, अगदी अपेक्षा न ठेवता. दादा उठले. दादांसाठी तो प्रश्न मिटला होता, पण माईसाठी मात्र सुरू झाला होता. निनादसाठी तरी मी नोकरी न करणारीच मुलगी करणार आहे आता, निर्धाराने माई स्वतःशीच म्हणाल्या. श्रावणी निनाद हताशपणे एकमेकांकडे पाहत राहिले. प्रकरण 32. यक्ष प्रश्न. काय गं माई, कुणाचा फोन होता? श्रावणीने विचारलं. अगं पुण्याच्या आत्याचा, हसत माई म्हणाल्या. का? काय विशेष? श्रावणीने विचारलं. अगं निनादसाठी त्यांच्या जावेची मुलगी पाहतोय आपण. मुलगी सोज्वळ आहे, घरकामात हुशार, सुंदर, मुख्य म्हणजे नोकरी न करणारी, माई म्हणाल्या. पण माई, निनादला विचारलंस का? श्रावणी म्हणाली. शाहू, माझ्या शब्दाबाहेर नाहीच आहे तो, आणि कधी ना कधी तर लग्न करायचंच आहे त्याचंही. मलाही झेपत नाही घे सगळं काम वगैरे आता. तू काय आज आहेस उद्या जाशील लग्न करून, माई म्हणाल्या. तरीही माई, मला वाटतं एकदा निनादच्या कानावर घाल तू, श्रावणीच्या बोलण्यावर माई म्हणाल्या. आई आहे त्याची मी, काही वाईट करणार नाही त्याचं. भावना का वागते अशी काही कळत नाही, विशाखा निनादला म्हणाली. काल श्रावणीला सांगितलं आपल्याबद्दल. नवीन वहिनी आवडली तिला. काल निखिलच्या लग्नातला अल्बममधला फोटो पाहिला तिने तुझा, निनाद उत्साहाने सांगत होता. विशाखा लाजली. माझ्या आईने पण घरी बोलवलं आहे तुला, ती म्हणाली. मग कधी येऊ? एकदा का माईदादांना सांगितलं ना की सगळं टेन्शन जाईल अगं, तो म्हणाला. पण त्यांनी लग्नाला नकार दिला तर, ती घाबरत म्हणाली. नको काळजी करूस, मी मनवीन त्यांना. पण मी तुला कधी सोडणार नाही विशू. समजा जर माईंची अट असेल तर तू सोडशील नोकरी, त्याने विचारलं. मग मात्र ती शांत झाली. सोडलीही असती अरे, पण निनाद, एकाच्या पगारात भागण्यासारखं नाही आहे आजकालच्या युगात. शिवाय माझ्या आईची जबाबदारी पण माझ्यावरच आहे ना, तुला ठाऊक आहे. तू अजूनही विचार कर माझ्याशी लग्न करायचं की नाही तो. माझ्या आईला माझ्याशिवाय कुणी नाही. लग्नानंतर ती गावी जाईल, पण आर्थिकदृष्ट्या काही अंशी ती माझ्यावरच अवलंबून आहे. नवीन नाती जोडताना जुनी नाती तोडणं नाही जमणार मला. मी तुला अजून एक विचार करायची संधी देते आहे. घरच्यांना दुखावून त्रास देऊन नको करूस माझ्याशी लग्न, ती म्हणाली. तसं नाही गं विशू, माई समजूतदार आहे, पण
थोडा चिंतातूर होत तो म्हणाला. घरी आल्यावर श्रावणीने पुण्याच्या आत्याने पाहिलेल्या मुलीबद्दल निनादला सांगितलं. हे प्रकरण पुढे वाढायच्या आधी विशाखाबद्दल घरी सांगितलेलंच बरं. तो माईला म्हणाला, माई, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. प्रकरण 33. तू पुढे हो. बोल ना, काय बोलायचं आहे? मलाही तुला काहीतरी सांगायचं आहे. माई खुशीत म्हणाल्या. निखिलला वाटलं, बिचाऱ्या माईची ही खुशी क्षणभराचीच. माई, माझं एका मुलीवर प्रेम आहे गं. माझ्या ऑफिसमधलीच आहे. विशाखा करंदीकर नाव तिचं. खूप चांगली आहे गं. व्याकुळ होऊन तो सांगत होता. ते सगळं ऐकून माई मटकन खालीच बसल्या. मग काय ठरवलंस तू? माईंनी विचारलं. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. तुमच्या दोघांच्या संमतीने, निनाद म्हणाला. आणि संमती नाही दिली तर? माईंनी विचारलं. तू असं नाही करणार माई. आम्ही ओळखतो ना तुला लहानपणापासून. आमचं मन मोडलंच नाही कधी तू. तो रडकुंडीला आला. त्याचीच तर फळं भोगते ना आता. सगळ्यांची मनं आम्ही सांभाळायची आणि तुम्ही मात्र प्रत्येक वेळेस आमची मनं मोडून टाकायची. माई रागाने म्हणाल्या. त्यांचा भावनावरचा राग असा बाहेर येत होता. तू दादांना सांगितलंस? माईंनी विचारलं. नाही, तुझ्याशीच बोलतोय पहिल्यांदा, तो म्हणाला. तसंही मला सांगायची गरज नाही, ऐकलंय सगळं मी. दादा आतल्या रूममधून हॉलमध्ये आले. दादा, निनाद घाबरला. निखिल एवढा बोल्ड निनाद कधीच नव्हता आणि तो जे काही सांगायचा ते माईला मध्यस्थी करून. ऐकलं का माई, आपली मुलं मोठी झालीत, आपले निर्णय घ्यायला समर्थ आहेत ती, आणि आपलं ऐकणार देखील नाहीत. दादा निनादकडे पाहत म्हणाले. तसं नाही दादा, मला क्षमा करा. नजर खाली झुकवत निनाद म्हणाला. हे बघ निनाद, त्या मुलीला तू सांगून टाक, घरी परवानगी नाही म्हणून. उगीच दुसऱ्याच्या मुलीला असं फिरवणं बरं नाही. माई म्हणाल्या. माई, तसं नाही करू शकत मी. निनाद असं म्हणताच माई वळल्या. पुण्याच्या आत्याच्या पुतणीबरोबर लग्नाची गोष्ट चालली आहे तुझी. तुला मान्य असेल तर सांग, नाही तर. मग मात्र माई गप्प झाल्या. नाहीतर काय माई? निनादने घाबरत विचारलं. नाहीतर मी तुझ्यासाठी कायमचे मेले समज. फणफणत माई निघून गेल्या. निनाद गुडघ्यात डोकं खुपसून बसला. त्याच्यासाठी सगळं संपलं होतं. विशाखाचं बोलणं त्याला आठवलं. मी एक संधी देते तुला. विचार कर, घरच्यांना दुखवून माझ्याशी लग्न नको करूस. मग त्याने माघार घ्यायची ठरवली. विशाखाला उद्या सांगून टाकायचं, तिला विसरून जायचं. त्याच्या हातात काहीच उरलं नव्हतं माघार घेण्याशिवाय. तो हरला होता. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर थाप पडली. अरे, एवढा मोठा माणूस तू, काय रडतोस बायकांसारखा? मी समजावतो माईला, तू हो पुढे. माझ्या मुलांच्या निर्णयावर मला विश्वास आहे, दादा म्हणाले. त्याने कडकडून दादांना मिठीच मारली. प्रकरण 34. होकार मिळाला हो. माई, तुला नाही वाटत वड्याचं तेल वांग्यावर पडतंय असं? निनादची काय चूक आहे त्याच्यात? भावना अशी वागली म्हणून सगळ्याच नोकरी करणाऱ्या मुली तशाच वागतील असं थोडीच आहे? बरं, ज्या मुलीचं स्थळ तू म्हणतेस त्या मुलीची तू गॅरंटी देणार आहेस का? आणि तुझ्या मनाप्रमाणे झालं समज आणि निनाद सुखी होऊ शकला नाही, तर मरताना मुलाचा संसार नीट होऊ न दिल्याची टोचणी लागून राहील ती वेगळी. दादांनी माईला समजावलं. मला कळतंय हो सगळं, फक्त वळत नाही आहे. मनच सुन्न झालं आहे माझं. माई म्हणाल्या. आपण एकदा विशाखाला भेटून घेऊ. विरोध करण्यात काही अर्थ नाही बघ. होऊन जाऊन देत मुलाच्या मनासारखं. मला माहीत आहे तुला नक्की वाटत असणार, गेल्या वेळेस निखिललाही पुण्याला ट्रान्सफर मीच करून घ्यायला सांगितली होती आणि आता निनादलाही मीच सपोर्ट करतोय. कदाचित पुन्हा भ्रमनिरासच होईल, निर्णय चुकेल, पण मनाशी एक सुख असेल बघ, मुलांचं मन मोडलं नाही. बघ माई, विचार कर. निनाद तुझ्या आज्ञेबाहेरचा नाही. त्या मुलीला नकार देऊन टाकेल उद्या तो. दादा पुढे म्हणाले. मला हे सगळं श्रावणीने सांगितलं. तेव्हा धक्का बसला होता, पण मलाही तिनेच समजावलं. खूप समजूतदार पोर आहे आपली. म्हणजे श्रावणीला सगळं माहीत होतं? माईने विचारलं. हो, पण किती छान सांभाळली परिस्थिती पोरीने. माई, निनादने आयुष्यात स्ट्रगलच केलं आहे, स्वतःसाठी, आपल्यासाठी, घरासाठी. मग आता यावेळेस आपण नको का गं त्याचं मन जाणून घ्यायला? दादा म्हणाले. माईला सगळं पटलं, पण आता यावेळेस कानाला खडा लावायचा, सुनेला सुनेसारखंच वागवायचं. निनादसाठी ती या लग्नाला तयार झाली. बातमी जेव्हा श्रावणीकडून निनादला कळली तेव्हा तो आनंदाने नाचला. त्याने विशाखाला फोन लावला. होकार मिळाला हो. प्रकरण 35. चॅलेंज. डोंट वरी विशू, नर्वस नको होऊस.
घाम रुमालाने टिपत निनाद वारंवार तीच सूचना विशाखाला देत होता. मी नर्वस नाहीच आहे. तूच टेन्शन नको घेऊस, विशाखा रिलॅक्स होत म्हणाली. पायऱ्या चढताना म्हात्रे काकूंनी विचारलंच, काय रे निनाद, मैत्रीण वाटतं. ती घरात शिरली तेव्हा श्रावणीने हसत तिचं स्वागत केलं. निनाद ओळख करून देणार तोच ती म्हणाली, ही श्रावणी, बरोबर ना. हो बरोबर, श्रावणी म्हणाली. बसा तुम्ही, मी माईदादांना सांगते. विशाखाने घर न्याहाळलं. उजवीकडे कोपऱ्यात भावना निखिलच्या लग्नाची फोटो फ्रेम होती. तितक्यात माईदादा बाहेर आली. ती उभी राहिली, नमस्कार केला. बस बस, माई रुक्ष आवाजात म्हणाल्या. श्रावणी, चहा पाणी आण गं. ट्रे घेऊन श्रावणी बाहेर आली. मी काही मदत करू श्रावणी तुला, विशाखाने विचारलं. खरंच नको, असू दे, बसा तुम्ही, श्रावणी म्हणाली. माईने फक्त कुत्सित हास्य केलं. भावनाच्या एक एक गोष्टी त्यांना आठवू लागल्या. तुला जेवण वगैरे येतं ना, माईने विचारलं. हो येतं ना, विशाखा म्हणाली. नाही, नोकरी करतेस म्हणून विचारलं. आणि हे बघ, घरची कामं मला तर झेपत नाही, सगळं करावं लागेल तुला. माझा मोठा मुलगा पुण्याला असतो, तेव्हा तुम्हाला इथेच राहावं लागेल. वेगळं व्हायचं असेल तर खुशाल होऊ शकता, पण तसं आत्ताच सांगा. माई रागारागाने बोलत होत्या. आई, मी घर तोडायला नव्हे, जोडायला येईन या घरात, विश्वास ठेवा, आत्मविश्वासाने ती म्हणाली. बघूच ते, आणि आई नको माईच म्हण. बरं, तुझी आई एकटीच असते, पण तुझं सारखं माहेरी पाठवणं होणार नाही आम्हाला, तेवढं बघून घे. माईच्या कुत्सित बोलण्याचा निनादला रागही येत होता, वाईटही वाटत होतं. वृक्षपणा आणि स्पष्टवक्तेपणा यात फरक असतो. अगं किती चौकशी करतेस, पहिल्याच दिवशी घाबरून जाईल ना ती, दादा म्हणाले. माईचा मुळात स्वभाव असा नाही आहे, पण परिस्थितीमुळे तशी ती वागते. तरीही तसं वागणं योग्य नाही हे दादांना समजत होतं. माझी आई लग्नानंतर गावी राहणार आहे, पण तरीही तिची काही अंशी जबाबदारी माझ्यावर राहील हे सांगणं मला खूप महत्त्वाचं वाटतं, विशाखा म्हणाली. अगं तेवढं तर करायलाच हवं, दादांनी पटकन विषय तोडला. एकदा घेऊन ये ना तुझ्या आईला आमच्याकडे लग्नाची बोलणी करायला. हो नक्कीच, ती फोन करेलच तुम्हाला, विशाखा म्हणाली. बरं, आता हिला सोडून ये निनाद, बराच उशीर झाला आहे, दादा म्हणाले. सोडताना निनाद म्हणाला, विशू, खरं सांगू, माई खूप प्रेमळ आहे. तुझ्या प्रेमळ वागण्याने तिचं मन जिंकून घे. माहिती आहे मला निनाद, मी चॅलेंज घेतलं आहे. विशाखा हरणाऱ्यांपैकी नाही. विशाखा पाया पडली तेव्हा तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवावा असं माईंना वाटलं, पण त्यांनी तत्काळ तो मोह टाळून दिला. प्रकरण 36, दुःख. अरे निनाद, लवकर ये, आईची तब्येत एकदम खराब झाली आहे, तिला रक्ताची उलटी झाली आहे. विशाखाने फोन करताच निनाद लगेच निघाला, पण निनाद पोहोचेपर्यंत सगळं संपलं होतं. विशाखाला कसा धीर द्यावा त्याला कळत नव्हतं. विशाखा पूर्ण गळून गेली होती. दूरच्या एका चुलत भावाकरवी अंत्यसंस्कार झाले. विधी आटपून लोकांची पांगापांग झाली. दादा, वहिनी, एक रात्र थांबाल का इथे? तुमच्याशिवाय आपलं म्हणायला कुणीच नाही माझं. विशाखाला शब्द फुटत नव्हते. अगं थांबलो असतो, पण वहिनीची तब्येत जरा ठीक नाही आहे. तिची औषधं घरीच आहेत ना, आणि काळजी नको करूस, शेजारचे चांगले आहेत तुझ्या. बाकी काय मदत लागली तर कळव, 12व्याला यायचा नक्की प्रयत्न करू, असं म्हणून तिचा चुलत भाऊ निघून गेला. निनाचं काळीज चिरलं. बिचारी विशू. माई दादा दोघंही आली होती. बरोबर श्रावणी होती. विशाखाला एकटीला सोडून निघायचा निनादला धीर होत नव्हता. माई, काय करायचं ग आता? त्याने हळूच विचारलं. काय करायचं म्हणजे? आपण इथेच राहायचं आज, आणि उद्या तुम्ही सगळेजण घरी जा. कार्य होईपर्यंत मी इथेच राहीन विशाखासोबत. माईच्या डोळ्यात पाणी दाटलं. त्यांनी विशाखाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. इतका वेळ धरून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. माई, माझी आई गेली हो. रड बाळा, रडून घे, हलकं वाटेल. आजपासून मी तुझी आई होईल, माई म्हणाल्या. ती वैऱ्याची रात्र कशी बशी निघाली. चुलत भाऊ काही फिरकला नाही. निनादनेच मग मुलगा म्हणून सगळी कार्य पार पडली. माईंनी विशाखाला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून वागवेन असं म्हटल्यावर पिंडाला कावळा शिवला आणि कार्य उरकलं. विशाखाला तिथे एकटीला ठेवणं योग्य नव्हतं. शिवाय तो तिच्या मागे लागणारा मुलगा निनादला आठवला. त्याचं चांगलंच व्हावेल की, पण आता करायचं काय? प्रकरण 37, मनाची नाती. अहो काय करायचं काय करायचं काय विचारता? मुलगी म्हटलंय ना विशाखाला, मग घेऊन जाऊ घरी तिला. लोक काय म्हणतील ते म्हणू दे. हीच लोक, कोण येत नाही मदतीला, दादा म्हणाले. विशाखाला काय करावं ते सुचत नव्हतं. बळेबळेच ती म्हणाली, नको, राहीन मी एकटी, नका काळजी करू. मुळीच नाही विशू, तू बॅग भर, दादा म्हणतात तसंच करू, निनाद म्हणाला.
विशाखाला आता हीच लोकं आपली होती. निमूटपणे तिने कपडे भरले. आईच्या फोटोकडे पाहून तिला रडू फुटलं. निदान माझं लग्न तरी पाहायला हवं होतं तिने. विशाखा, दुःख मागे टाक. आठवणी येणारच, पण तुझ्या पुढे एक नवीन आयुष्य आहे. आम्ही तुझ्यासोबत आहोत ना, माई म्हणाल्या. बिल्डिंगमध्ये प्रवेश केला तेव्हा म्हात्रे काकूंसह 4 बायकांची कुजबूज ऐकू आली. नीनाची मैत्रीण लग्न करून आणलंय का आणखी काही गडबड? म्हात्रे काकूंनी विचारलंच. माई, कोण ही? नीनाची बायको, माई पटकन म्हणाल्या. पण गळ्यात मंगळसूत्र? नवलेंनी विचारलं. म्हणजे लग्न झालं आहे ना? अजून झालेलं नाही, समाजाला दाखवायला, पण आम्ही मानली आहे सून तिला. एवढं बोलून माई घरात शिरणार तोच पंडित काकांनी विचारलं. काय प्रकरण दादा? दादांनी सगळी परिस्थिती समजावून सांगितली. असं? तर तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा माझ्या घरी चला. मी सांगतो काय करायचं ते. आता एकही शब्द नको. चला चला. पंडित काका जबरदस्तीने त्यांना आपल्या घरी घेऊन गेले. उमा, आधी सगळ्यांसाठी गरम गरम पोहे टाक पाहू, पंडित काकांनी बायकोला सांगितलं. काय प्रकार चाललाय कुणाला काही कळत नव्हतं, पण पंडित काकांसारखा सज्जन गृहस्थ हे करतोय म्हणजे त्यात नक्कीच तथ्य आहे. पंडित काका बोलू लागले. मला माहिती आहे तुम्हाला काहीच कळत नाही आहे सध्या. मी सांगतो दादा. विशाखाला घरी असंच घेऊन जाणार? घरची सून आहे ना ती. गृहलक्ष्मीला धान्याचं माप ओलांडायला नको, सप्तपदी चालायला नको. ती तुमच्या घरात येईल ती सून म्हणूनच, नीनाची बायको म्हणूनच. आता 10:30 झालेत. संध्याकाळी 5चा गोरज मुहूर्त ठरवूया. मी विशाखाचं कन्यादान करतो. वरती टेरेसवर लग्न लावून देऊया. सुदैवाने आज रविवार आहे. मदतीला सगळीजणं येतील. सध्या पैशाची व्यवस्था करूया आपण. साध्या पद्धतीने लग्न आटपून घेऊ, मग रिसेप्शन देऊ नंतर थाटात. काय म्हणता? पण कसं शक्य आहे सगळं 4-5 तासात? दादांनी विचारलं. काय अशक्य आहे? तुम्ही फक्त होकार कळवा, मी बघतो काय करायचं ते. बोल निनाद, करायचं का लग्न? काकांनी विचारलं. तुम्ही ठरवाल तसं काका, निनाद म्हणाला. माई श्रावणी, तुम्ही घरी जा. उमालाही मदतीला घेऊन जा. घरी देवाला नैवेद्य करा. बाहेरचं आम्ही पाहतो. तिघी लगबगीने उठल्या. काका बाहेर आले. मैदानात सोसायटीची मुलं क्रिकेट खेळत होती. सुहास, अरे लवकर मित्रांना घेऊन इथे ये. मुलं वर आल्यावर काकांनी त्यांना सगळं समजावून सांगितलं. कुजबूज चालू झाली. काय? निनादचं लग्न? बरं, आम्ही सगळं करू काका. काका गरजले. चला मावळ्यांनो, कामाला लागा. उमा काकूंनी शेजारच्या प्रीतीला सांगितलं. विशाखासाठी साडी चुडा आणायला. ब्लाऊज रेडीमेड मिळेल का पण? कशाला, मी शिवते ना 1 तासात. पहिल्यांदा म्हात्रे काकू हिताचं बोलल्या. पंडित काकांनी माणुसकीची ज्योत लावली आणि प्रत्येकजण आपापल्या परीने होईल तशी मदत करत होते. विशाखाला काय बोलावं सुचत नव्हतं. रक्ताच्या नात्यापेक्षा मनाचीच नाती किती मोठी असतात हे तिला मनापासून पटून गेलं. प्रकरण 38. एकमेवाद्वितीय लग्न. जय्यत तयारी चालू झाली. ब्राह्मण सोसायटीतच गोरे काका. लायटिंग समोरच्या राजूकडे तोरणं, हार, फुलं निशूने आणली. बिल्डिंग सजली. निनादला नवीन कपडे आणायला प्रीतम गेला. लग्नाची तयारी चालू होती. दादांना वाटलं हे सगळं जरी अनपेक्षित घडलं तरी निखिलला ठाऊक हवं. त्याने निखिलला कळवलं. त्याला देखील कोण आनंद झाला. तो म्हणाला, दादा मी तिथे नाही आहे याचं दुःख वाटतंय, पण असू दे, शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. पंडित काका सगळी तयारी झाली. टेरेस बघा कसा सजलाय तो. सोसायटीच्या मुलांवर काकांचा पूर्ण विश्वास होता. लहानपणापासून त्यांना पाहिलं होतं, खेळवलं होतं, संस्कार दिले होते. काका, गुरुजी आले हं, कुणीतरी म्हणालं. चल बाळ विशाखा, तयार हो, पंडित काका म्हणाले. विशाखाच्या डोळ्यात पाणी दाटलं. पंडित काका काकींच्या डोक्यावरतीने आपलं डोकं ठेवलं. तुमचे उपकार मी कसे फेडू काका काकी, ती म्हणाली. वेडी, आई वडिलांचे उपकार फेडायचे असतात का? उलट आम्हाला मुलगी नाही, तुझ्यामुळे कन्यादानाचं पुण्य मिळालं आम्हाला. सुहासला बहीण मिळाली, काकू म्हणाल्या. हो, आता डोळे पुस, सगळा मेकअप खराब होईल, उमा काकूंनी जवळ घेत म्हटलं. लाड लाजिरी गोड गोजिरी ताई तू होणार नवरी. सुहास बरोबर प्रीती, राजू, प्रीतम सगळ्यांनी सूर चढवला. अरे रघु, नवऱ्याकडे पण लक्ष द्या रे. अरे चला निनादकडे जाऊया. काय निनाद? मग काय, आज तुझाही बकरा झालं लेका, आज तुझंही लग्न झालंच. मित्र हसत होते, चिडवत होते. माई दादा ताट तामणासह टेरेसवर गेले. होमकुंडाची तयारी झाली. गुरुजी म्हणाले, मुलीला बोलवा. अरे यार, शहनाईची कॅसेट लावा कुणीतरी. सुंदर शहनाईच्या तालावर नवरी आली. मंत्रघोष, अक्षता, देवगुरु मोठ्यांच्या आशीर्वादाने दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळ घातली. माईने मंगळसूत्र पुढे केलं. निनादने मंगळसूत्र बांधलं. दोघं आजपासून पती पत्नी.
सोसायटीने आज एकमेवाद्वितीय असं लग्न पाहिलं, अनुभवलं आणि पार देखील पाडलं. निनाद आणि विशाखाने उपस्थित मंडळींना वाकून नमस्कार केला तेव्हा दोघांच्या आणि दातार परिवाराच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दाटले होते. प्रकरण 39 किलमिश. हे काय? आपल्याला कळवलं पण नाही लग्न केलं ते, भावना म्हणाली. हो, घडली असतील तशी काही कारणं, निखिल देखील जबरदस्तीने म्हणाला. अशी कारणं फार सात्विक चांगली नसतात. घाईघाईत लग्न करायचं कारण न कळण्या इतकं मूर्ख नाही मी, भावना नाक फुगवत म्हणाली. तुझ्या अकलेची खोडं उगाळू नकोस. माई दादा जे ठरवतील ते योग्यच असेल, तोही रागाने म्हणाला. अहो पण तुम्ही तर भाऊ आहात, त्या घरचा थोरला मुलगा. मुंबई पुढे अंतर फार नाही, आपण गेलो नसतो का अशा मुख्य प्रसंगाला? त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली. निखिलला पटलं. तिच्यासमोर तो एवढाच म्हणाला, जाऊ दे ग. पण माई दादा असे का वागले? माईने तर फोन पण नाही केला, असा विचार त्याच्या मनात आल्या वाचून राहिला नाही. निनादने तरी कळवायचं होतं. भावना म्हणते त्यात तथ्य आहे, मग कशाला जावं मी तिकडे, तेही सुट्टी काढून? भावना, जाऊ दे, तूही नको टाकू सुट्टी. आपण का जायचं? तो काहीतरी पुटपुटला. भावनाने त्याची दुखरी नस बरोबर पकडली. अहो असं कसं म्हणता तुम्ही? त्या घरचा मोठा मुलगा, मोठा भाऊ म्हणून तुम्हाला व थोरली सून म्हणून मला जायलाच हवं. ते वागले असतील चुकीचं, पण आपण बरक्यासारखं नाही वागायचं. तुम्ही त्यांच्यासाठी एवढं केलं, पण त्यांनी निदान लग्नाला तरी बोलवायचं. मान पण नकोच आहेत आम्हाला, पण आमच्यामुळे का गालबोट लागलं असतं लग्नाला? खोटे अश्रू ढाळत भावनाने निखिलची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न. भावना, वाईट नको वाटून घेऊस, जाऊ दे, समजावत तो म्हणाला. आपली माणसं अशी वागतात ना तेव्हा वाईट वाटतं, ती पुढे म्हणाली. आपण उद्या जाऊ, राहू 2 दिवस. अगं पण, त्याचं वाक्य तोडत ती म्हणाली. पण नाही, बीड नाही, आपण जाऊच या. आपलीच माणसं आहेत, नाहीतर लोक म्हणतील सख्खा भाऊ आला नाही लग्नाला, ती म्हणाली. रात्री भावनाला वाटलं, आपण या गोष्टी का कॅश करतोय? भांडणं लावून शेकोटीची मजा घ्यायची, हा आपला स्वभाव कधीच नव्हता. मनात असं किलमिश घालून काय मिळवणार आहोत आपण? पण मंदा म्हणते ते पण बरोबर आहे. 2 बायका एकत्र राहणं शक्यच नाही. शिवाय मुंबईला राहून आपली प्रगती शक्य नाही. तिला ते छोटेखानी घर आठवलं, त्यात आणखीन एकीची भर. आपली मुलं, तिची मुलं, कामावरून होणारी भांडणं, कंपॅरिझन, नकोच. त्यापेक्षा इथेच सेटल होऊया. पण निखिलला तयार करण्यासाठी आपल्याला असं वागण्याशिवाय पर्याय नाही. प्रकरण 40 आमना-सामना. प्रवासात भावनाला वाटत होतं की आपण का चाललो आहे मुंबईला? निनादच्या बायकोला पाहायला, घरच्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला, की प्रॉपर्टी घराचं काय करणार याचे अंदाज बांधायला? आपण पुण्याला सेट व्हायचो आणि हे घर निनादच्या ताब्यात जायचं. मंदाचं बोलणं तिला आठवलं. आपले हक्क सोडायचे नाहीत हं. बेल वाजवली आणि माईनी दरवाजा उघडला. अरे निखिल, बरं झालात रे तुम्ही आलात. या गडबडीत तुला साधा फोनही करता आला नाही मला, माई म्हणाल्या. ठीक आहे ग माई, माझं येणं तेवढं महत्त्वाचं नसेल वाटलं तुम्हाला, निखिल म्हणाला. अरे असं का म्हणतोस? मी कळवलं नव्हतं का निखिल तुला फोन करून? आणि हे सगळं एवढं घाईत झालं की वेळ मिळालाच नाही अरे, दादा म्हणाले. एवढं घाईत लग्न करायची गरजच काय पडली? निखिलने विचारलं. जरा फ्रेश हो, मग बोलू निवांतपणे, दादा कडक सुरात म्हणाले. पूजेचं सामान घेऊन तितक्यात निनाद वर आला. अरे निखिल वहिनी, एकदम वेळेवर आलात. पूजा आहे आज, पूजेचं सामान ठेवत तो म्हणाला. काय भाऊजी, बायकोचं दर्शन करवणार नाही का आम्हाला? भावनाने विचारलं. नक्कीच वहिनी. ए विशू, बाहेर ये ना. निखिल वहिनी आलेत. विशाखा बाहेर आली तोच भावनाला आश्चर्याचा धक्का बसला. विशाखा, तू? हो वहिनी साहेब, विशाखाने हसत हसत उत्तर दिलं. पण भावनाचा इगो मात्र पुरा दुखावला गेला. माझ्या छोट्या छोट्या गोष्टी मी हिला सांगत आले, पण ही मात्र माझ्याच घरात आली तरी काही बोलली नाही. गुरुजी आले, पूजा आटोपली. आई वडिलांच्या, मोठ्या भावाच्या, वहिनीच्या पाया पडून आशीर्वाद घ्या, गुरुजी म्हणाले. निनाद विशाखाने दादामाईंचा आशीर्वाद घेतला. निखिल भावनाच्या पाया पडणार तोच भावना म्हणाली. असू दे विशाखा, उगीच तुला खराब वाटेल माझे पाय धरताना. मनानं आपण आजही मैत्रिणी असलो तरी नात्याने तू माझी मोठी जाऊ आहेस आता, विशाखा म्हणाली. निखिलसह माईदादांना या दोघींची ही ओळख नव्यानेच कळली होती. विशाखा भावनाच्या खोलीत आली तेव्हा भावना स्वतःशीच पुटपुटत होती. काय हे, आमच्या खोलीत ह्यांची अडगळ?
भावना कशी आहेस? विशाखाने विचारलं. ठीक, तू बोल, तू कशी आहेस? भावनाने विचारलं. मी पण मजेत. कधी तुला भेटते असं झालेलं? विशाखा म्हणाली. हो, छुपी रुस्तम निघालीस. लग्न केलंस तेही माझ्याच दिराशी. या कानाची त्या कानाला खबरही लागू दिली नाहीस. पण मला ना विशू एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं. लग्न एवढ्या घाईत केलंस? काही गडबड तर नाही ना? भावनाच्या कुत्सित बोलण्याचा विशाखाला राग आला. काय बोलतेस भावना? माझं लग्न ठरलं आणि जेव्हा मला कळलं नीना तुझा दीर आहे तेव्हापासून मी तुला अनेकदा फोन करायचा प्रयत्न केला. पण कितीदा तू माझा फोन डिस्कनेक्ट केलास. तुला माहिती आहे का, माझी आई वारली म्हणून हे लग्न घाईत करावं लागलं. आई गेली तेव्हा तुझ्या व्यतिरिक्त कुणीच जवळचं नव्हतं मला. तुला कळवायचा प्रयत्न केला, पण तुझ्या घरी निरोप पाठवावा तर तुझे आईबाबा गावी गेलेले. प्रेरणा तर फोनवर भेटायचीच नाही. काय करणार होते मी? विशाखाला मग रडू फुटलं. ओ सॉरी विशू, आई गेली. फार वाईट झालं गं ऐकून. भावनाने विशाखाला जवळ घेतलं. बऱ्याच दिवसांनी दोन मैत्रिणींचा जावा म्हणून आमनासामना झाला खरा. विशाखा तर पूर्ण विरघळली भावनाच्या प्रेमात, पण भावना मात्र मनातून तटस्थच होती. दोन सख्या मैत्रिणी सख्या जावा झाल्या, पण दोघींचं पटेल का? पाहूया पुढच्या भागात. पुढे काय होईल नेमकं ते.